नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपल्या बरोबर सचिन दादा कांबळे असतील, तुषार भाऊ असतील, त्यांची इतर सहकारी असतील, हे आज आपल्या बरोबर आहेत। आणि आज आपल्याला माहितीच असेल की मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय इमारत असं नामकरण झालं। आणि त्याच्या पाठीमागे नेमका काय उद्देश होता किंवा या घटना ऍक्सिडेंटली घडल्या किंवा कार्यकर्त्यांची काय भावना होती, या संदर्भात आज आपण एक मुलाखत करतोय। छोटीखानी मुलाखत असणार आहे, मात्र नेमक्या ह्या भावना काय होत्या आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची एक काय कल्पना होती किंवा कार्यकर्त्यांचा काय आग्रह होता, या संदर्भात आज आपण सचिन दादा असतील, तुषार भाऊ असतील यांच्याशी चर्चा करतोय। नमस्कार, मला सांगा की सचिन दादा, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की नेमकी आजची जी घटना घडली की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय इमारत, पंचायत समितीची जी नूतन इमारत होती, त्या इमारतीला नाव देण्याचं सुचलं कसं किंवा ह्याच्या पाठीमागं काय नेमकं काय कारण आहे? आज मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीमधील जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीनं आज हे नाव देण्यात आलं। मिरज तालुक्यातील एक प्रशासकीय इमारत मिरज पंचायत समितीची ज्यावेळेला उभी राहिली, त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन झालं। त्यावेळेला मिरज तालुक्यातील जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की त्या इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं, अशा पद्धतीची चर्चा आणि विचार ज्यावेळेला कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आली, त्यावेळेला आम्ही मिरज तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यावरती एक बैठक आयोजित केली होती। आणि बैठक घेतल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याची भावना झाली की आपण त्या इमारतीला नाव दिलं गेलं पाहिजे। नाव देत असताना या गोष्टींवर सुद्धा चर्चा झाली होती की जे प्रशासन आहे त्या प्रशासनाकडे मागणी करून नाव द्यायला पाहिजे किंवा आपण समाजातील सर्व घटकांना, कार्यकर्त्यांना घेऊन ते नाव दिलं गेलं पाहिजे। या पद्धतीची सुद्धा चर्चा झाली। त्यावेळेला सर्व कार्यकर्त्यांची भावना अशी आली की प्रशासनाकडे जर आपण मागणी केलं तर राज्यामध्ये असे अनेक प्रकरण आहेत ज्या ज्या कार्यकर्त्यांनी किंवा ज्या ज्या संघटनांनी बाबासाहेबांचं नाव असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असेल, संभाजी महाराजांचं नाव असेल, महात्मा फुलेंचं नाव असेल, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचं नाव असेल किंवा कर्मवीर अण्णांचं नाव असेल, अशी नावं प्रशासनाकडे मागणी केल्यानंतर प्रशासन जाणीवपूर्वक अशी नावं देण्याचं टाळलेलं आहे। अशी राज्यामध्ये अनेक उदाहरणं आहेत। ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या ज्या संघटनेने मागणी केलेली आहे अशी कार्यकर्ते संपून गेलेले आहेत, म्हणजे या इमारतीला हे नाव द्यावं किंवा या इकडं द्यावं, तर असे प्रस्ताव अनेक प्रस्ताव आहेत। त्या कार्यकर्त्यांचा अंत झालेला आहे, तरी सुद्धा प्रशासनानं त्या गोष्टीची अंमलबजावणी केलेली नाही। त्यामुळं आमचा असा विचार करून आम्ही आज सकाळी प्रशासकीय जी इमारत आहे पंचायत समितीची, त्या इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नावाचं नामकरण या ठिकाणी केलेलं आहे। अगदी बरोबर। मला सांगा की परवाच या इमारतीचं उद्घाटन झालं आणि अगोदर जयंत पाटील साहेब तर होतेच उद्घाटनाला, आणि नंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे पण आले। दुसऱ्या दिवशी ते उद्घाटन झालं, म्हणजे अगोदर याच्यावरती त्या राजकारणाचा, त्या उद्घाटनाचा आणि ह्या नाव देण्याचा काही संबंध नाही। आमची जी काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा उद्घाटनाचा विषय वेगळा आणि नामकरणाचा विषय वेगळा आहे। उद्घाटन राजकीय पक्षाने ते उद्घाटन केलं होतं, त्यामुळं उद्घाटनाचा रोष किंवा ही भावना किंवा ती गोष्ट मनात ठेवून हा काय प्रकार घडलेला नाही। ही कार्यकर्त्यांची भावना होती की तिथं बाबासाहेबांचं नाव ही दिले गेलं पाहिजे।
म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनात आलेली प्रांजळ भावना आहे. प्रांजळ भावना आहे. हा, त्यामध्ये राजकारण हे असली काय भानगड नाही. किंवा गोष्टी नाही. तरी सुद्धा परवा विभागीय आयुक्त पुणे यांनी जो निकाल दिला आणि सभापती तन्वी कमलेकर असतील, उपसभापती शेजूळ असतील यांची पदं रद्द झाली. आता येणाऱ्या 4 तारखेला फेरनिवड पण आहे. मात्र या सगळ्याचा संबंध या नावाशी जोडणं चुकीचं आहे. अजिबात त्या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही. कारण तो जो काही निर्णय झालेला आहे तो प्रशासनाने निर्णय केलेला आहे. त्या गोष्टीचा आणि आंबेडकरी समाजाचा, आंबेडकरी कार्यकर्त्यांचा त्याच्यामध्ये काळीमात्र संबंध नाही. ती प्रशासकीय बाब आहे. त्यामुळं त्यांचं पद रद्द झाले किंवा ठेवले याच्याशी काही विषय नाही. आज जरी त्यांनी पदावरती असतील तरी सुद्धा हे नाव देण्याचा विषय आमचा झालेला होता. अगदी. आणि त्यांनी पदावर असतील तरी पण नाव द्यायचं होता. मग त्यांना अपात्र केले किंवा त्याचा काही या गोष्टीशी त्याचा पण काही काळीमात्र संबंध नाही. हा, तुषार भाऊ, तुम्हाला ही माहितीच आहे की बाबा प्रशासनामध्ये ज्या वेळेला आपण एखादा कागद देतो, एखाद्या नावाचा प्रस्ताव देतो, तो प्रस्ताव लगेचच मंजूर होईल आणि त्या चांगल्या सगळ्या गोष्टी घडतील पुढे असं काही नसतं बऱ्याच वेळेला. त्यामुळं प्रशासन याच्यामध्ये दखल घेताना सुद्धा फार टाळाटाळ करतं का हो? प्रशासनामध्ये असे बरेचसे, आता दादांनी सांगितल्याप्रमाणे बरेचसे कार्यकर्त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचं असेल, संभाजी महाराजांचं असेल, बाबासाहेबांचं असेल, हे नाव देण्यासाठी निवेदन बरेचसे दिलेले आहेत या राज्यामध्ये. परंतु प्रशासन आता असं झाले की निवेदन फक्त घेतात आणि ते केराच्या टोपलीत टाकतात. काही त्याच्यावरती अंमलबजावणी केली जात नाही. आणि परत आपण ज्यावेळेला प्रशासनाला विचारायला जातो त्यावेळेला मग ते प्रकरण कुठं दिलेलं आहे, निवेदन आहे का, हा शोधाशोधीचं मोहीम तयार चालू होतो. त्यामुळं निवेदन दिलं आणि नाव लागलं ह्याच्यापेक्षा नाव लागल्यानंतर ते निवेदन दिलेलं हे चांगलं, म्हणजे योग्य वाटतंय. त्यामुळे आम्ही असा विचार केला सर्वांनी मिळून की आपण बाबासाहेबांचं नाव देऊया आणि त्यानंतर निवेदन देऊन आपण त्यांना मागणी करू की रीतसर त्या पद्धतीचा ठराव करून मान्यता द्यावी. म्हणजे असं एकंदरीत तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनात हा विचार आला आणि तुम्ही ते आज नाव दिलेलेच आहे. मला सचिन दादा सांगा की महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्या प्रशासकीय इमारतींना अशी नावं आहेत का हो? का तुम्ही फक्त मिरजमध्येच आता सुरुवात झालेली आहे ही? राज्यामध्ये ग्रामविकास विभागाचं शासनाचं जे काही धोरण आहे त्या धोरणानुसार ज्या काही शासनाच्या इमारती आहेत, जिल्हा परिषदेच्या इमारती असतील, पंचायत समितीच्या इमारती असतील, तहसील कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असतील, प्रांत कार्यालय असतील किंवा अन्य महसूलचे कार्यालय असतील, या कार्यालयांना किंवा त्यातील जे काही सभागृह आहेत त्यातील सभागृहांना या ठिकाणी महापुरुषांची नावं देण्यात यावीत या पद्धतीची कार्यपद्धती त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे. परंतु काही अधिकाऱ्यांचं आज असं म्हणणं आलं की इमारतीला महापुरुषांची नावं देता येत नाहीत. त्या अधिकाऱ्यांना आम्ही जो काही शासनाचा ग्रामविकास विभागाचा जो काही निर्णय आहे, संदर्भ आहे, ते संदर्भ आम्ही त्यांना दिलेले आहे. की सभागृहाला सुद्धा नाव देता येते महापुरुषांची आणि इमारतीला सुद्धा देता येते. आज रत्नागिरीचं एक उदाहरण आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन रत्नागिरी जिल्हा परिषद असं त्या ठिकाणी नाव आहे. असं आम्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. आणि ही जी काय बाब झालेली आहे त्याच्यामध्ये विषय काय आहे की मागणी करून आणि कायदेशीर दृष्ट्या पूर्ण झालं असं त्यांचं म्हणणं आहे. मागणी केलं तर आम्हाला न्याय मिळत नाही आणि ते नाव लागत नाही ही आम्हाला माहिती आहे. त्यामुळं आमची सगळ्यांची भावना होती की ही नाव कसल्याही पद्धतीनं तिथं बाबासाहेबांचं लागायला पाहिजे. आपण सर्व समाज घटकातील जे काही आपला जो समाज आहे तो समाज ही तो गोष्ट कबूल करतोय की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे हा देश चालतोय. म्हणजे अधिकारी असतील, इथले लोकप्रतिनिधी असतील, इथली जनता असेल, सर्वसामान्य जो काही समाज आहे त्या समाजात जी काही चर्चा विनिमय वगैरे ज्या वेळेला चालतंय किंवा ज्या वेळेला आपण एकमेकांशी बातचीत करतोय त्यावेळेला आपण भाषणात म्हणतोय की बाबासाहेबांच्यामुळे मला हे मिळालं, बाबासाहेबांच्यामुळे मला ते मिळालं, या गोष्टी आपण घेतोय. पण नाव दिल्यानंतर लोकांची पोटतिडीक काय आहे हे सुद्धा आज प्रकर्षानं जाणवलेलं आहे.
जाणवलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांचं नाव दिलं म्हणजे त्यांच्या डोक्यात म्हणजे अशा मुंग्या काय काय लोकांच्या उठल्या बर की काय बोलायचं काम नाही. अगदी मग एकीकडं आपण भाषणात वगैरे बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, चर्चेत बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, संविधानाचं नाव घ्यायचं, हा आणि इकडं एखाद्या इमारतीला बाबासाहेबांचं नाव दिलं तर आपली पोटदुखी चालू होत्या. अगदी हा 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 म्हणजे हे सुद्धा वास्तव आहे, हे नाकारून चालत नाही. आणि आम्ही जे काही कार्यकर्त्यांनी निर्णय घेतले त्या इमारतीला नाव देण्याचं, शासन निर्णयामध्ये नमूद आहे, ग्रामविकासाच्या संदर्भातील आपण सगळे त्यांना दिलेले आहेत. अगदी अशा पद्धतीचा विषय आहे. आणि राज्यामध्ये अशा अनेक इमारतींना नावं दिलेली आहेत. दिलेली आहेत. हे वास्तव आहे. वास्तव आहे. मला सांगा सचिन दादा की आपण पूर्वी याच अनुषंगाने विचारतोय, आपण पूर्वी प्रशासकीय कोणत्याही कार्यालयात गेलो की त्या प्रशासकीय कार्यालयामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर ह्या विचाराची तैलचित्र असायची. बाबासाहेबांचं चित्र असायचं, महात्मा फुलेंचं असायचं, छत्रपती शाहू महाराजांचं असायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं असायचं. पण आता ही तैलचित्र कमी होत चाललेली आहेत. प्रशासकीय इमारतीमधून ती तैलचित्र दिसत नाही फारशी. कारण जो समाज म्हणजे बहुजन समाज काही अपेक्षेनं त्या कार्यालयामध्ये जातो, न्याय व्हावा असं त्याला वाटत असतं. मात्र तिथे गेल्यानंतर न्यायाचे हे जे प्रतीका आहेत, हे महामानव आहेत, यांची तैलचित्र मात्र आता कमी होताना दिसत आहेत. काय कारण असेल? आज जर बघायला गेलं आपण, जिल्ह्याचं मेन प्रशासकीय आपले कार्यालय जे आहे ते आपलं जिल्हाधिकारी कार्यालय, त्यानंतर जिल्हा परिषदेचं मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं दालन, त्यानंतर ॲडिशनल सीओ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, डेप्युटी सीओ असतील, म्हणजे जिल्हा परिषदेचे जेवढे काही डेप्युटी सीओ आहेत ते असतील, त्यांची जे काही एचओडी असतील खाते प्रमुख आहेत, त्यांची जर केबिन बघितलं आपण, दालन बघितलं, तर त्याच्यामध्ये सगळ्या या अधिकाऱ्यांच्या दालनामधून महापुरुषांचे फोटो आज गायब आहेत. क्वचित एखादा कुठला तर अधिकारी आहे की त्यांच्या दालनामध्ये या महापुरुषांचे फोटो आहेत. अन्यथा जिल्हाधिकारी यांच्या दालनामधून सुद्धा आज बाबासाहेबांचा असेल, शिवाजी महाराजांचा असेल, शाहू महाराजांचा असेल, ज्योतिबा फुल्यांचा असेल, कर्मवीर अण्णांचा असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, या महापुरुषांच्या प्रतिमा गायब झालेल्या आहेत. आज कार्यालय सजवून ठेवलेले आहेत. लाखोंचा खर्च त्याच्यावरती खर्च झालेला आहे. आणि त्या अधिकाऱ्यांना लाज वाटते की एवढं मोठं माझं कार्यालय आहे, हे कार्यालय सजवलेलं आहे, आणि या कार्यालयामध्ये पाठीमागं किंवा या साईडला या महापुरुषांची फोटो जर लावलं तर त्यांना ते अडगळ वाटायला चालू झालेलं आहे. असं धोरण त्यांचं आहे. आणि आज कुठल्याही कार्यालयात गेला तर तुम्ही कार्यालय सुसज्जित दिसतंय, पण तिथं कुठल्याच महापुरुषांची प्रतिमा आपल्याला दिसत नाही. याचं कारणही असं आहे की जातीय मानसिकता जी आहे, आणि जेणेकरून की या महापुरुषांचं महत्व सुद्धा कमी करायचं, या दृष्टीने सुद्धा जातीय मानसिकतेतून हा प्रयत्न चालू आहे. पण आमचं त्या संदर्भात सुद्धा आज चर्चा झालेली आहे. येत्या काही दिवसामध्ये आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील, सीओ साहेब असतील, किंवा बाकीचे जे काही अधिकारी असतील प्रशासनातले, त्यांच्याकडे मागणी करणार आहे आम्ही की ज्या प्रतिमा आपल्याला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, या ज्या काही महापुरुष आहेत आपले सगळे, त्या महापुरुषांच्या प्रतिमा आपण सन्मानानं आपल्या दालनामध्ये लावायला पाहिजे. अगदी. अन्यथा संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही ते लावण्याचा अगदी म्हणजे प्रामाणिकपणाने प्रयत्न करणार आहे. अगदी म्हणजे पहिला विनंती असेल आणि प्रयत्न असेल. अगदी बरोबर. पण आज जे मिरज पंचायत समितीच्या नवीन इमारतीला, प्रशासकीय इमारतीला जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय इमारत असं जे नामकरण करण्यात आलं, हा विचार मुळातच एक म्हणजे उच्च पातळीचा विचार आहे. बरोबर आहे. दुमत असण्याचं कारण नाही. हे म्हणजे आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांची जी भावना नाही, इतर जो बहुजन समाजातील जो कार्यकर्ता आहे किंवा सर्वसामान्य जे काही लोक आहेत त्यांना सुद्धा आजचा निर्णय आवडलेला आहे. अगदी. आता आम्हाला इथं जे काही आम्ही कार्यकर्ते आहे बसलेले असतील, किंवा आता जे काही कार्यकर्ते आहेत आज सकाळी होतील, किंवा त्यांना सुद्धा इतर कार्यकर्त्यांची बहुजन समाजातील सगळ्यांची फोन आलेले आहे, मेसेज आलेले आहेत. अगदी. की ही जी काही गोष्ट झाली ही गोष्ट चांगली झाली,
आणि ही जे काय तुम्ही नाव दिला बाबासाहेबांचं हे चांगलं झालं. हा पण काय समाजामध्ये अशी सुद्धा लोक आहेत, मी मग तुम्हाला सांगितलं की बाबासाहेबांच्या नावाची अलर्जी आहे त्या लोकांची, बर त्यांची पोटदुखी आहे. बाबासाहेबांचं नाव म्हणलं की त्यांच्या अंगावर काटा येतो की यायला ही नाव नको आम्हाला. हा पण त्यांनी डायरेक्ट बोलून दाखवत नाही, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी काहीतर खोडी करून हा ते नाव कसं काढायला पाहिजे किंवा त्याला अडथळा कुठल्या गोष्टींना आपल्याला आणता येईल यासाठी पण प्रयत्न करणारी काही लोक हा या ठिकाणी आहेत, पण त्यांचा डाव यशस्वी होणार नाही. बरोबर. हा त्यामुळे प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय इमारत पंचायत समिती मिरज असे हे नामकरण राहणारच. 100% राहणार. हा. आणि आजच आमचा निर्णय असा झालाय की त्याला कायदेशीर स्वरूप आपल्याला द्यायचं आहे. हा कायदेशीर कायदेशीर स्वरूप आपल्याला द्यायचं आहे. तर त्यासाठी आम्ही उद्याची जी काय आता 4 तारखेची सभापतीच्या निवडीचा जो विषय आहे हा. त्यानंतर येणारी जी काय मासिक सभा आहे पंचायत समितीची, हा तर जे काय 22 सदस्य आहेत, मग त्याच्यामध्ये काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे असतील, शरद पवार गटाचे असतील, अगदी. हा भाजपचे असतील, शिंदे सेनेचे असतील, हा. या सर्व सदस्यांना हा आंबेडकरी समाजातील सर्व जनता हा आणि ज्या गणातील पंचायत समितीचा सदस्य आहे हम्म. त्या भागातील आंबेडकरी समाजाची जनता हम्म. एकत्र येऊन हा आम्ही त्या ठिकाणी त्यांना विनंती करणार आहे हा की आपण जे सभागृहाला हा छत्रपती संभाजी महाराज हा यांचं नाव दिलेलं आहे हा आणि इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलेलं आहे. बर या दोन्ही नावांकरिता 22 सदस्यांनी एक मतानं ठराव घेऊन बर तो ठराव पास करावा, अंमलात आणावा आणि तो ठराव कायदेशीररित्या पूर्ण करण्याकरिता हं. शासनाकडे पाठवण्यात यावा, हम्म. अशा पद्धतीची विनंती आम्ही येत्या 15 दिवसामध्ये करणार आहे. करणार आहे. म्हणजे जे आज पंचायत समिती मिरज या नूतन इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नामकरण करण्यात आलं आणि काही दिवसापूर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज सभागृह असं जे पंचायत समिती नूतन पंचायत समितीमधील एका सभागृहाला ते नाव देण्यात आलं होतं. ह्या दोन्ही नावांचे ठराव आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही सदस्यांना त्यांच्या घरी जाऊ, त्यांना विनंती करू, जे पंचायत समितीचे 22 सदस्य आहेत त्यांच्या घरी जाऊ, त्यांना विनंती करू आणि या दोन्ही नावांचे ठराव आपण एकत्रित येऊन आपण सहमत करावेत अशी आम्ही विनंती करू. सर्व समाजातर्फे आम्ही विनंती करू असं आता सचिन दादांनी सांगितलेलं आहे.